अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। शिव हरिशंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो। हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। तर स्वामी भक्तांना आजचा जो व्हिडिओ होणार आहे, जेणेकरून ज्या व्यक्तीला स्वामींची सेवा करण्यासाठी वेळ नाही आहे, जॉब आहे, परिवार आहे किंवा सेवा करण्यासाठी काहीतरी अडचणी येतात, तर असा काही प्रॉब्लेम तुमच्यासोबत होत असेल तर तुम्हाला कशा पद्धतीने महाराजांची सेवा करायची आहे आणि कोणती सेवा करायची आहे, एकदम साधी सोपी, कुठेही तुम्ही जाताना बसताना उठताना तुम्ही नेहमी त्यांची सेवा करू शकता। तर ही सेवा कोणती आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। चला तर मग सगळ्यात प्रथम तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे, सेवा फिटनेस चॅनलमध्ये। ठीक आहे, आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हे चॅनल सेवा तर आहेच आहे, पण जेणेकरून लोकांच्या आरोग्याची सेवासुद्धा आहे का, तर लोकांच्या आरोग्याची सेवा करणे हे खूप पुण्याचं काम आहे। म्हणून आपल्याकडे ऑनलाईन वर्कआउट असतात फ्रीमध्ये, त्याची फीस नाही घेत आणि परत तुम्हाला गायडन्ससुद्धा दिलं जातं की आरोग्य नेमकं चांगलं ठेवायचं कसं, किंवा तुमचं वजन वाढलेलं आहे, बी पी वाढलेला आहे, शुगर वाढलेलं आहे, यावरती नियंत्रण तुम्हाला कसं ठेवायचं आहे, तर प्रॉपरली एक्झॅक्ट मार्गदर्शन तुम्हाला मिळत असणार आहे माझ्या या चॅनलवर सुद्धा, किंवा तुम्ही कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही मला विचारू शकता। ठीक आहे, चला तर मग आपल्या स्वामी सेवेकडे ओळूया आपण। तर खरंच तुम्ही ऑफिसमध्ये जाताय, तुम्हाला वेळ नाही आहे किंवा तुम्हाला घरामध्ये अडचणी येतात स्वामींची सेवा करण्यामध्ये, तर तुम्ही एकदम साधी सोपी ही सेवा करू शकता। ही सेवा कोणती आहे तर सगळ्यात सोपी आहे, हे सगळ्यांना माहिती आहे पण वळत नाही आहे। ठीक आहे, चला तर मग ही सेवा कोणती आहे। तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल, जॉबला जात असाल किंवा घरामध्ये अडचणी असतात किंवा घरामध्ये तुमच्या सास ससुरे असतील, त्यांच्यामुळे सुद्धा तुम्हाला शक्य होत नसेल सेवा करायला, तर एकदम साधी सोपी सेवा तुम्ही या पद्धतीने करू शकता। कारण ही सेवा एवढी प्रभावी सेवा आहे, तुम्हाला पारायण करायची सुद्धा गरज नाही किंवा तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचायची सुद्धा गरज नाही किंवा तुम्हाला मठामध्ये जाऊन सप्ताहाचं पारायण करायची गरज नाही आहे, म्हणजे कुठल्या प्रकारची तुम्हाला ही सेवा करायची नाही आहे। तर सेवा करायची तर एकदम साधी सोपी सेवा करायची आहे। ते पण सेवा कशी करायची, तर सगळ्यात प्रथम तुम्हाला महाराजांवरती विश्वास पाहिजे। तुमचा विश्वास असा दृढ असला पाहिजे जेणेकरून तुम्ही जे काही महाराजांना मागता त्याच्यामध्ये जरी तुम्हाला महाराजांनी यशस्वी केलं नाही किंवा तुम्हाला तिथे अपयश करून टाकलं, तरी तिथे तुम्हाला नाराज व्हायचं नाही आहे का, तर काही गोष्टी आपल्याला गरजेच्या नसतात किंवा ते आपल्यासाठी योग्य नसतात, म्हणून महाराज काही वेळेस आपल्याला जे पाहिजे त्या गोष्टी देत नाही आहे। ठीक आहे, तरी पण तुमचा विश्वास दृढ ठेवायचा, महाराजांना विसरायचा नाही आहे। चला तर मग ही सेवा कोणती आहे, सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे। तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही महाराजांचं ज्याला म्हणतो की खूप प्रभावी सेवा आहे, ती सेवा कोणती तर नामस्मरण। नामस्मरण आणि ते नामस्मरण जे आहे तो षडोपचारी मंत्र आहे। तो मंत्र कोणता आहे तर तो मंत्र हे आहे, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। हा षडोपचारी मंत्र रोज नित्य नियमाने तुम्ही 11 माळी जप केलात किंवा तुम्ही सतत त्याचं नामस्मरण बाहेर जाताना, ऑफिसमध्ये बसताना, काही काम करत असताना सदैव तुमच्या मुखामध्ये, अंतकरणामध्ये तुम्ही त्यांचं जाप करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही जर महाराजांचं जाप केलात तर सदैव महाराज तुमच्या पाठीशी असतात, त्यांचा सदैव आशीर्वाद तुमच्यासोबत बनून असतो। तुम्हाला सेवा करायची काही गरज नाही आहे, वेळ नसेल ठीक आहे, काही अडचणी आहेत ओके, पण तुम्ही नामस्मरण करू शकता का, तर या नामस्मरणामध्ये एवढी मोठी शक्ती आहे जेणेकरून तुम्ही दुसरी कुठलीही प्रकारची सेवा न केली तरी तुम्ही नामस्मरण जरी केलं तरी तुम्हाला याच्यामध्ये खूप बेनिफिट स्वामींकडून मिळतात, तुम्हाला खूप फायदे होतात। ठीक आहे, सदैव महाराजांचं नाव स्वच्छ मनाने, निर्मळ मनाने तुम्हाला शरण जायचं आहे आणि त्यांच्या चरणापाशी तुम्हाला आश्रय प्रदान करून सुद्धा घ्यायचं आहे। सदैव तुमच्या मुखामध्ये स्वामी समर्थ जाप करायचा किंवा तुमच्याकडे एखादा कडा असतो, तो कडा गोल्ड रिंगमध्ये असतो, ते सुद्धा तुम्ही हातात बसून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या पद्धतीने जाप करू शकता
किंवा तुम्हाला वेळ आहे रात्री झोपण्याच्या पहिलं किंवा सकाळी लवकर उठलात तुमच्या बेडरूममध्ये बसून सुद्धा तुम्ही तुम्ही महाराजांची जी माळ आहे ती तुम्ही माळ जाप करू शकता एकदम पवित्र मनाने. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे. ज्यांना कोणाला सेवा करण्यासाठी वेळ नाही आहे तर ही सेवा तुम्ही आवर्जून करा. तर ही सेवा महाराजांपर्यंत पोहोचवते. तुम्हाला वेळ नसेल पारायणाची, ठीक आहे, ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण महाराजांना फक्त भक्तिप्रिय आहे, भक्तिप्रिय आहे. जो मनाभावाने मन स्वच्छ निर्मळ करून जो महाराजांचं नाव मुखात सदैव ठेवतो तीच भक्ती महाराजांसाठी खूप मोठी आहे. आणि हे नामस्मरण सदैव तुम्ही करा. स्वतः तुम्हाला कळेल की महाराजांची प्रचिती काय आहे, तुम्ही कुठं अटकतायत, तुमचे कामं योग्य होत आहेत का नाही होत आहेत, यावरती तुम्हाला लगेच महाराजांची प्रचिती कळणार आहे. ठीक आहे. चला तर मग आजची ही सेवा होती. ज्यांना कुणाला वेळ नाही, टाईम नाही, तर ही सेवा आवर्जून करा. का तर महाराजांना ही सेवा खूप प्रिय आहे आणि एक अत्यंत प्रभावी ही सेवा आहे. ही सेवा तुम्ही तुमच्या घरामध्ये बसताना, झोपताना, उठताना, कुठेही बाहेर जाताना करू शकता. याला काही प्रॉब्लेम नाही. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि हां, अजून एक गोष्ट राहिली. आणि ज्यांना कुणाला खरंच वजन कमी करायचं आहे, वजन वाढलेलं आहे, तुम्हाला काही त्रास होत असेल किंवा PCODचा त्रास होत असेल तर माझ्या ताईंना माझ्याकडून खूप चांगल्या पद्धतीने गायडन्स मिळणार आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तुम्ही तिथे नंबर घेऊन कॉल करू शकता. चला तर मग आपल्या आरोग्याची सेवा, लोकांच्या आरोग्याची सेवा या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात तर खूप खूप मनापासून धन्यवाद आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. लगेच बेल आयकन बटनला क्लिक करायचं आहे, जेणेकरून माझे जे काही व्हिडिओ मी अपलोड करत असते त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवते. चला तर मग आपण इथेच थांबूया. भेटू नेक्स्टच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.